शिवा, छान केला होतास स्वयंपाक. आशूची आवडती भाजी तुला छान जमायला लागली आता, अगदी माझ्यासारखी. खरंच सीताई? हो, ज्याचं कौतुक वाटतं ते सांगायलाच हवं ना. पण ह्या आधी तुला काहीच येत नव्हतं इथे आलीस तेव्हा, पण तू शिकलीस आणि आवडीने शिकलीस आणि हळूहळू गोष्टी जमायला लागल्यात तुला. म्हणजे बघते ना मी, घरची सुद्धा कामं किंवा सकाळची पूजा अशा अनेक गोष्टी करतेस तू. खरंच सीताई मला सगळं जमतंय का? जमत नसतं तर तेही सांगायला कमी केलं नसतं. विरोधाला फक्त विरोध करायचा हे मला पटत नाही. जे आहे ते आहेच. पण काय आहे ना शिवा, हे किंवा अशा या सगळ्या गोष्टी करून तू गमावलेला विश्वास परत मिळवू शकणार नाहीस. या गोष्टी तू आधीही केल्यास ना. तेच प्रपोज करणं किंवा स्वयंपाक करणं हे आधीही केलेस तू, तेच तर करत आली आहेस. पण त्याने काहीही साध्य होणार नाही. मग तुम्ही सांगा सीताई, मी काय करू? मी काय करू तुमचं मन जिंकण्यासाठी, तुमचा विश्वास जिंकण्यासाठी? काय करायचं? त्यासाठी तू फक्त एकच गोष्ट करू शकतेस. तुम्ही सांगा, मी खरंच मनापासून करायला तयार आहे. मी 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 तुम्ही म्हणाल ना ते सगळं करेन, तुमचं मन जिंकीन. आणि माझ्या आशूच्या आयुष्यातून निघून जा शिवा. तुझ्यामुळे त्याचं आयुष्य अवघड होतंय. काय बोलताय सीताई तुम्ही? बघ, तुला नाही पटत आहे ना? नाहीच पटत आहे, कारण हे खरं नाहीये. हेच खरं आहे. तू आशूच्या आयुष्यात आहेस, त्यामुळे आशू सेफ नाहीये. उलट मला वाटतं आशू फक्त आणि फक्त माझ्या बरोबर सेफ असतो. गैरसमज आहे हा तुझा. विश्वास आहे. मोडकळीस येईल हा विश्वास. खरा करून दाखवीन हा विश्वास. अट्टहास करतेस तू शिवा. हा प्रेम आहे आशूवरचं, ते मी सिद्ध करून दाखवेन. पण त्याआधी तुला या घरातून निघून जावं लागेल. याच घरात तुमच्या आशीर्वादाने आशू बरोबर सुखाचा संसार कर. मी म्हणत असतेस ना, म्हणजे माझा लाडका दादा, माझी लाडकी वहिनी. पण आशूने शिवाला कसं प्रपोज केलं याबद्दल आमचं सोड, पण तुला पण काहीच माहित नाही. म्हणजे शिवाने कसं आशूला प्रपोज केलं हे सगळ्यांना माहित झालंय, पण आशूने केलंय त्याबद्दल काहीच कुणालाच माहित नाही. असं कसं चालेल ना? हा, पण ताई सांगेल तो, तुला माहिती आहे ना, तो जरा असा शाय सांगेल. तुझं अगं मी म्हणूनच तुला म्हणते की शाय आहे ना तो, सो मला जास्त एक्साइटमेंट आहे. म्हणजे कसं प्रपोज केलं असेल, गुडघ्यावर बसून केलं असेल की असं मोठ्याने ओरडून सांगितलं असेल, की हळूच शिवाच्या कानात बोलला असेल, की असं फुगे पसरवून सगळीकडे असं प्रपोज केलं असेल. म्हणजे तुला नाही वाटत आशूला विचारावं? आशू, शिवाने तुला कसं प्रपोज केलं हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तू शिवाला कसं प्रपोज केलंस याच्याबद्दल कुणालाच काहीच खबर नाही लागू दिलीस. फक्त उत्तर कळलं एवढं सांगून कसं चालेल? ह्याची आत्ता काय गरज आहे हे सगळं बोलायची? काय म्हणजे आम्हाला कळायला नको का आमचा भाऊ किती रोमॅन्टिक आहे ते? काय संपदा? हा, मग काय कळलंच पाहिजे. सांग सांग दंबू, सांग ना आम्हाला पण. आत्ता आशू गप्प बस. जे विचारलं ना ते सांग आणि पटकन पटकन सांग. हा आशू, एक मिनिट. संपदा, आपल्याकडे आईस्क्रीम आहे का? हो. मग जाऊन घेऊन ये ना, तेवढं जरा माहोल क्रिएट होईल. लगेच सांगते. ए, थांबा. हा, पटकन घेऊन ये. ऐका ना, आशू थकलाय उगाच, आपण आत्ता कशाला? अरे बापरे, केवढं प्रेम. बाप रे. ए आशू सांग ना लवकर. अरे म्हणजे कळायला पाहिजे ना, तू नक्की कसं प्रपोज केलंस, गुडघ्यावर बसून केलंस का? सांग ना पटकन. ए, थांबा थांबा थांबा. ई आल्याशिवाय अरे. नाही सांगायचं. आता सांगा लवकर. काही नाही, तेच गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. घ्या एवढंच. काय सांगितलंस? आता म्हणजे अजून काय? ए डंबो यार, व्यवस्थित सांग ना जरा. काय उत्तर दिलं? हे बघ, असं नको सांगू, जरा मोकळेपणाने सांग ना, इन डिटेल सांग सगळं.
मोकळेपणाने. हा म्हणजे आशूने एकदम छान सगळी तयारी केली होती. ते छान असं सजवलं होतं, फुगे वगैरे पण होते. छान केलं होतं सगळं. छान होतं, सगळं छान होतं. ए डंबो यार, लाजू नकोस ना, सांग ना जरा. आता अजून काय सांगायचं, केलं आता, झालं. हो, मग डान्स पण केला असाल ना? डान्स, हा डान्स झाला, डान्स केला, मस्त डान्स केला. गुडघ्यावर बसलो, डान्स केला, डिझाईन, डेकोरेशन. हे सांगतात त्यावरून नेमकं काय झालंय हे कळत नाहीये, पण नक्कीच काहीतरी गडबड दिसते. ए दादा ऐक ना, जरा असं लाजू नको, असं मोकळेपणाने सांग, लवकर सांग ना यार. मी लाजतोय. हो. अरे आशू पण तर डंबो यार, असं चीटिंग नाही करायची यार. अरे असं काय करतोय हा? आता